आजचे दिन येणार म्हणून भोळ्या भाबड्या शेतकरी आणि जनतेला फसवून भाजप सरकारनं पदरात मतं पाडून घेतली। देशाचे पंतप्रधान परदेशातच जास्त फिरतात, त्यांनी देशातही लक्ष द्यावं। या देशामध्ये विचारवंतांचे खून होत आहेत। नागपूरसह अनेक शहरं गुंडांची अड्डा बनली आहेत। दौंडमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला सरकारला वेळ नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केला। आजचे दिन येणार म्हणून भोळ्या भाबड्या शेतकरी जनतेला फसवून मतं घेतली। गेल्या 11 महिन्यापासून गरोदर असलेल्या टीव्ही सिरियल मधील जान्हवीची डिलिव्हरी होत नाही, तोपर्यंत नरेंद्रभाईंचे आजचे दिन येणार नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली। जान्हवीताईंची काही डिलिव्हरी होत नाही आणि नरेंद्रभाईंचे काही आजचे दिवस येत नाही। दौंड तालुक्यातील खुडबाव येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी सरकारवर चांगली टीकेची झोड उठवली। माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी खुडबाव ग्रामपंचायतीत बदल करून माहिती दिल्यानंतर 50 वर्षापासून खुडबाव ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, कारण सर्व बिनविरोध निवडणुका झाल्या। त्यामुळे गावची एकी आबादीत ठेवून नळ पाणी पुरवठा योजना, व्यापारी गाळे, विविध प्रकारचा विकास झाला। आरक्षणावर बोलताना सरकारनं धनगर समाजाला आरक्षण देतो असं सांगून त्यांचा उपयोग फक्त मतांसाठी केला, असा घणाघातही मुंडे यांनी केला। भीमा पाटस कारखान्याबाबत बोलताना दौंड तालुक्यातील शेतकरी हा गेली कित्येक महिन्यापासून ऊसाचं बिल मिळत नसल्यानं झगडतोय। ठेवीवर व्याज नाही, ऊसाला भाव नाही, कामगारांचे 9 महिन्यापासूनचे पगार नाही। या गर्तेत हा कारखाना सापडला असून या कारखान्याला चालकच जबाबदार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं। धनंजय मुंडे यांनी सरकारच्या विविध प्रश्नांवर सडून टीका केली। ते दोन्ही दात मला माहिती द्यायचं काही नाही, पण मार्केटिंग असं करायचं की 2-3 वर्ष तरी जनतेला सुधारत बसला नाही पाहिजे। आता इथल्या सभा कमी झाल्यात म्हणून सभा आता दुबईहून चालू आहे, सभा कॅलिफोर्नियाहून चालू आहे, पण सभा चालू आहे। माझी एवढीच अपेक्षा की मोदी साहेब, आपण या देशाचे प्रधानमंत्री आहात, कदाचित देशाच्या जनतेला प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे असं, पण ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराला आलात, प्रचाराला आल्यानंतर या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगितलं होतं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला तुम्ही सांगितलं होतं की देशाच्या नागरिकांच्या जीवनात जसे आजचे दिन येणार, तसे महाराष्ट्राच्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात सुद्धा आम्ही आजचे दिन आणू। हे खरंय का नाही? तुम्ही सुद्धा सभेत पाहिलं होतं का नाही? याच मोदी साहेबांनी सांगितलं होतं की या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च त्याच्यावर 50% अधिक नफा धरून आम्ही शेतीमालाचा हमी भाव काढू। हे आम्ही आज आमच्या मनाचं बोलतोय का? देशाचे पंतप्रधान परदेशातच जास्त असतात, त्यांनी देशातही लक्ष द्यावं। या देशामध्ये विचारवंतांचे खून होत आहेत। नागपूरसह अनेक शहरं गुंडांची अड्डा बनलीत। दौंडमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला सरकारला वेळ नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी केली। निवडणुका चालल्या, पंतप्रधान तिथे जातात, पंतप्रधानांनी एकट्या राज्यामध्ये 40 सभा घ्याव्या। बिहार सारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांच्या 40 सभा लावल्या। आता आपल्या कल्याण डोंबिवलीला निवडणूक तिथं जाहीर झाली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाऊसाहेब ढमढेरे यांनी केलं। यामध्ये या कार्यक्रमाला आमदार दत्तात्रय भरणे, प्रदीप कंद, जालिंदर कामठे, अशोक पवार, अर्चना घारे, अप्पासाहेब शेलार, सोहेल खान, आनंद थोरात, महेश भागवत, सत्वशील शितोळे, माऊली शिंदे, अजित बलदोटा यांसह मान्यवर आणि हजारो शेतकरी उपस्थित होते। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी अब्बास शेख, खुडबाव, दौंड।